प्रश्न आहे गट ब पूर्व परीक्षा 2021 चा। एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत। तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत? उत्तीर्ण विद्यार्थी विचारलेत आणि इथं पण उत्तीर्ण दिलंय, परंतु दोन्ही जे आहेत हे दोन्ही विद्यार्थी जे आहेत ना, हे जे विचारले ना ते उत्तीर्ण आहे का अनुत्तीर्ण आहे? अनुत्तीर्ण आहे। म्हणजे पास आहे का नापास आहे? नापास आहे। म्हणजे अगोदर नापासाचा विचार करायचा। मग इथं 100 विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी गणितात काय झालेत रे? उत्तीर्ण झालेत, म्हणजे पास झालेत। म्हणजे नापास झालेले किती असणार आहेत? 60 आहेत। पुन्हा इथं 60 विद्यार्थी इंग्रजीत काय झालेत रे? उत्तीर्ण झालेत, पास झालेत। म्हणजे काय करायचं? नापास झालेले घ्यायचे आणि दोन्ही मिळून किती घ्यायचे? इथं हे जे अनुत्तीर्ण झालेले, म्हणजे 60 अधिक 40 वजा काय रे? 8 केलं तर इथं उत्तर किती येतं? 92। आणि आपण नापासाचा विचार केलाय, इथं लिहितो नापासांचा विचार केला तर हे येणार सगळं काय असतं रे? नापास असतं। आणि आपल्याला काय विचारलंय तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे 92% जर नापास होत असतील तर 8% काय होत असतील रे? पास होत असतील, उत्तीर्ण होत असतील। पर्याय नंबर 8।